मध्ये पुन्हा सरकार आलं आणि त्यावेळेस मी हक्काने ऊर्जा विभाग मागून घेतला आणि या ऊर्जा विभागामध्ये आपण एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन सुरू केलं आणि आपलीच योजना ही सौर कृषी वाहिनीची आणि सौर कृषी पंपाची केंद्र सरकारने एक पत्र सगळ्या राज्यांना पाठवलं की महाराष्ट्राची योजना ही तुमच्याही राज्यात लागू करा आणि केंद्र सरकारने माननीय मोदी साहेबांनी आपली जी कुसुम योजना आहे त्या योजनेमध्ये याचा समावेश करून कुसुम अंतर्गत सौर कृषी पंप आणि सौर कृषी वाहिनी या दोन्ही योजना त्या ठिकाणी समाविष्ट केल्या आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्र थांबलाच नाही। मी आपल्या महावितरणचं आणि आपल्या सगळ्या अधिकारी कर्मचारी आणि आपले सगळे जे वेंडर्स आहेत त्यांचं अभिनंदन करतो की त्यानंतर ज्या वेगानं आपण काम केलेलं आहे। आज बघा देशामध्ये कुसुमच्या अंतर्गत एकूण 9 लाख पंप 9.5 लाख पंप लागले आहेत। त्या 9.5 लाख पंपापैकी 7 लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत। म्हणजे अख्ख्या देशात जेवढे पंप लागले त्याच्या 65% पंप हे एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावून दाखवले। आणि सुरुवातीच्या काळात लोक म्हणायचे सौर पंप लावला पाणी येणार नाही, मग त्या ठिकाणी योग्य आमची त्या ठिकाणी फायदा होणार नाही, आमच्या अडचणी तयार होतील। पण हळूहळू जसे पंप लागायला लागले लोकांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये तर आपला मोठा फायदा आहे। 25 वर्ष विजेचं बिल भरायचं नाही, 365 दिवस दिवसा वीज मिळते, जेव्हा पाणी आवश्यक त्यावेळी पंपाला वीज, अशी अवस्था कोणालाही रात्री शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आणि 3 पिकं घेण्याची देखील त्या ठिकाणी व्यवस्था या सौर कृषी पंपामुळे झाली। आणि मग एका शेतकऱ्याचं पाऊण दुसरा शेतकरी, दुसऱ्याचं पाऊण तिसरा शेतकरी आणि यातनं एक प्रकारे आज देशामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आलो। आणि मग हळूहळू ही जी सगळी इकोसिस्टीम आपल्याकडे तयार झाली त्यातूनच ही आपली क्षमता तयार झाली। मला आठवतं 2013-14 साली आपल्याकडे 4-4 वर्षाचं पेड पेंडिंग असायचं। म्हणजे एखाद्या व्यक्तीने पंप मागितला 4 वर्षांनी त्याला पंप मिळायचा, तो चातकासारखी वाट पाहायचा। वर्षाला 12,000 13,000 15,000 पंप आम्ही लावायचो। आणि आमच्या विधानसभेत सर्वात जास्त चर्चा कशावर व्हायची तर पेड पेंडिंग कधी पूर्ण होणार। आपण 14 नंतर जवळपास पेड पेंडिंग तर संपवले, पण तरीही दरवर्षी येणारी डिमांड ही आपण संपवू शकत नव्हतो। पण आज अशी स्थिती आहे की दरवर्षी 20-25 हजार पंप लावणारा महाराष्ट्र एका महिन्यामध्ये 45,911 पंप हे या ठिकाणी लावू शकला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली। खऱ्या अर्थानं हे ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितलं पाहिजे। ज्यावेळी ही योजना मी विधानसभेत घोषित केली मागेल तेरा सौर कृषी पंप, त्यावेळी आमच्या विरोधकांनी थोडं त्याची मजाक उडवण्याचा प्रयत्न केला। अशी आहे हे जेवढे शेतकऱ्यांनी आमच्याशी इंटरॅक्ट केलं, बाहेरही शेतकऱ्यांशी मी इंटरॅक्शन केलं, डिमांड त्यांनी दिल्यापासनं 1 महिन्यामध्ये लोकांचे पंप या ठिकाणी लागायला लागले। हा रेकॉर्ड आपण तयार केला। मागेल त्याला सौर कृषी पंप आज आपण देतो आहोत आणि एका महिन्यामध्ये 45,911 पंप लावून एक नवीन गिनीज बुकचा रेकॉर्ड आपण तयार केलेला आहे। मी खरोखर या ठिकाणी आमच्या गिनीज बुकचे जे निरीक्षक आलेले आहेत श्री काल, त्यांचे मी फार मनापासून त्यांचे आभार मानतो। थँक्यू मिस्टर काल फॉर नॉमिनेटिंग अस इन द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड। आणि आभा शुक्ला आपल्या सगळ्यांना सांगतो पुढच्या वर्षी 10 लाख पंप पूर्ण झाले पाहिजे, हे आपलं टार्गेट पक्का आहे। 10 लाख पंपावर आपण पोहोचलो पाहिजे। आणि मी AIIBचं देखील मनापासून आभार मानतो, आपल्याला दिलेले आहेत, त्यामुळे आता कुठेही आपण अडकणार नाही। ही खरोखर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आणि यासोबत हे देखील महत्त्वाचं आहे की महाराष्ट्र आता पहिलं राज्य होत आहे की ज्या राज्यामध्ये
शेतकऱ्यांकरता वेगळी वीज कंपनी तयार करून सगळ्या शेतकऱ्यांना सौर वीज देण्याचा पराक्रम पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत महाराष्ट्र करेल. 3000 मेगावॅट तयार झाली आहे. पुढच्या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत 16,000 मेगावॅट वीज ही सौर ऊर्जेतनं शेतकऱ्यांना मिळेल.